तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे। संपूर्ण तालुका हॉटस्पॉट बनलेला आहे। वन खातं बिबट्यांचा बंदोबस्त करायला हातबल झालेला आहे। तालुक्यातील जनता प्रचंड आक्रोश करते। या तालुक्यामध्ये बिबट्या राहील नाही तर मी राहील असं शरददादा सोनवणे आमदार होण्यापूर्वी म्हणाले होते। आता ते विधिमंडळाचे सदस्य झालेले आहेत, कायदे मंडळाचे सदस्य झालेले। राज्य सरकारने कायदा बदलायला हवा। शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय। पकडलेला बिबट्या कुठे सोडतात हे आता उघडगुपीत झालेलं आहे। लोकांना माहिती आहे, लोक आरोप करतायत जुन्नरचा बिबट्या पकडायचा तो आंबेगावला सोडायचा, आंबेगावला पकडायचा तो जुन्नरला सोडायचा। वस्तुस्थिती अशी जर असेल, परिस्थिती गंभीर आहे। या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे हा तालुका बिबट्यांचा हॉटस्पॉट झालेला आहे। त्यामुळे बिबट्यांची नसबंदी करून त्यांची संख्या कमी करून प्रश्न सुटणार नाही तर कायमस्वरूपी उपाययोजना काय करता येईल किंवा या संदर्भामध्ये केंद्र सरकारने गोळ्या घालण्याची परवानगी मिळायला हवी। 6 वर्षाचं कोवळं बाळ आज माते पडून गेलेलं आहे, अभ्यास करत होतं। त्या आईवर काय बेतलं असेल आमदार खासदार साहेब जरा बघा। जे मंत्री AC मध्ये बसतायत ना, त्यांच्या जर मुलावासा प्रसंग आला तर काय होईल। ह्या गरिबाचा जो बळी गेला आहे हे प्रचंड दुःख पाहतोय आपण। या ठिकाणी पाहतोय कर्मचारी बसलेले आहेत, त्यांची आदिवासी समाजाची लोक बसलेले आहेत प्रचंड दुःखामध्ये। काल रात्री इथं हा उद्रेक होता, हा भयानक उद्रेक होता। खासदार साहेब तुम्ही जे प्रयत्न करतायत तुमच्या प्रयत्नाला शुभेच्छा आहेत, परंतु या सरकारला जाग येत नसेल तर भविष्य काळामध्ये दिल्लीला मोर्चा काढण्याची गरज आहे। आमदार शरददादा सोनवणे आपण सुद्धा प्रामुख्याने या संदर्भामध्ये प्रयत्नशील राहा। या तालुक्यातील इतर राजकीय पक्षाच्या मंडळींनी राजकारण न करता बिबट्याचा बंदोबस्त कसा करता येईल। बिबट्या हा जो प्राणी आहे हा मांजर कुळात येला आहे, त्याची संख्या प्रचंड वाढलेली आहे। इथं पोषक वातावरण आहे, त्याला खाद्य मिळतंय, त्यामुळे ही संख्या वाढते। सगळी मंडळी एकत्र आली तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही। हा बिबट्या तालुका हॉटस्पॉट बनलाय। योग्य मार्ग काढायचा असेल सगळ्यांनी एक या, त्यांनी प्रयत्नशील राहा अशीच अपेक्षा। सुरेश वाणी, विघर टाइम्स।